नमस्कार, मी स्नेहल फ्री लव्हिंग आर्ट मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। मला माझ्या एका मैत्रिणीची म्हणजेच YouTube फॅमिली मेंबरची रिक्वेस्ट आली होती की खण मटेरियल वरती छान अशी नेमप्लेट बनवून दाखव आणि तिच्या अकाउंटचं नाव आहे ऑल इन वन कॉर्नर असं अकाउंटचं नाव आहे। जर ती आजचा हा व्हिडिओ बघत असेल तर ती एक लाईक किंवा एक कमेंट करून मला नक्की कळव तुला हा व्हिडिओ कसा वाटला ते। आणि तिची रिक्वेस्ट आणि माझी आवड एकच असल्यामुळे मी पटकन निर्णय घेतला की हा व्हिडिओ तर तुमच्यासोबत शेअर करायलाच पाहिजे। आज मी मस्त अशी सध्या खूप ट्रेंड मध्ये असलेली अशी ही नेमप्लेट बनवून दाखवणार आहे। तुम्ही गिफ्ट करू शकता, तुमच्या घरासाठी बनवू शकता, खूपच भन्नाट असणार आहे। आणि ही नेमप्लेट पाहिल्यानंतर तुम्हाला कुठल्या मराठी पिक्चर मधला डायलॉग आठवतोय ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि तो काय असणार आहे, ती कशी नेमप्लेट असणार आहे हे नक्की बघा। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात। आजची आपली जी नेमप्लेट असणार आहे त्यासाठी अशा पद्धतीची फ्रेम लागणार आहे। तुम्ही फ्रेम जर नसेल तर तुम्ही कार्डबोर्ड वरती सुद्धा बनवू शकता, पण अशा पद्धतीची जर फ्रेम असेल तर हे जास्त छान अट्रॅक्टिव्ह दिसेल। तुम्हाला जर गिफ्ट करायची असेल तर तुम्ही अशा पद्धतीची फ्रेम विकत घेऊन त्याच्यावरती हे करू शकता। तर ही फ्रेम मी घेतलेली आहे ऑनलाईन, 12 इंच बाय 18 इंचाची ही फ्रेम आहे। तुम्हाला 120 ते 150 रुपये पर्यंत अशा पद्धतीची फ्रेम मिळू शकेल। आता हे जे पाठीमागचा MDF बोर्ड आहे तो मी काढून घेतलेला आहे आणि यावरती आपण लावणार आहोत खणचं मटेरियल। आता तुम्हाला जर खणचं मटेरियल नको असेल किंवा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे दुसरं कोणतंही मटेरियल इथे लावू शकता। मटेरियल लावायचं नसेल तर तुम्ही इथे पेंट सुद्धा करू शकता, पण जर काहीतरी छान अट्रॅक्टिव्ह बनवायचं असेल तर तुम्ही मटेरियल नक्की यूज करा। आता हे चिकटवण्यासाठी मी इथे फॅब्रिक ग्लू किंवा फेविबॉन्ड वापरू शकतो। मी इथे फॅब्रिक ग्लू वापरलेला आहे, याने छान व्यवस्थित कापड आपलं चिकटलं जातं। तर मी पूर्ण फ्रेमला मी ग्लू लावून घेतला आहे आणि त्यावरती आपलं हे जे मटेरियल आहे ते मी लावून घेणार आहे। मी हे मटेरियल सगळ्या बाजूंनी अर्धा ते पाऊण इंच एक्स्ट्रा सोडलेलं आहे, कारण आपल्याला हे पूर्णपणे सेम कट करून नाही घ्यायचे, पाठीमागे एक्स्ट्राचा थोडासा भाग राहिला तरी चालेल। तर अशा पद्धतीने आपलं हे कापड आहे हे व्यवस्थित चिकटवून घ्यायचं आहे। तुम्ही खणच्या मटेरियल ऐवजी तुम्ही पैठणीचं मटेरियल सुद्धा वापरू शकता, खूपच मस्त त्याचे कलर्स असतात, तर ते सुद्धा नक्की अट्रॅक्टिव्ह दिसेल। आता मी यावरती लिहिणार आहे, त्यासाठी मी इथे ग्लिटरच्या ट्यूब वापरते। तर ह्या अगदी इझी आहेत। जर तुम्ही नवीन असाल अशा पद्धतीचं काही बनवण्यासाठी, फॅब्रिक कलर्स वापरण्यासाठी, तर तुमच्यासाठी हे अशा पद्धतीचे कोन जे मिळतात, ट्यूब मिळतात, त्या अतिशय सोप्या आहेत। तुम्ही जसा मेहंदीचा कोन असेल किंवा तुम्ही एखादा पेन वापरत असाल तर त्या पद्धतीने तुम्ही हे आरामात वापरू शकता आणि छान तुम्ही काहीतरी बनवू शकाल। तुमच्याकडे जर हे नसेल, तुमच्याकडे सिंपल ॲक्रेलिक कलर असेल किंवा फॅब्रिक कलर्स असतील तर तुम्ही ब्रश वापरून सुद्धा हे ट्राय करू शकता, ते सुद्धा अट्रॅक्टिव्हच दिसणार आहे। पण माझ्याकडे हे होते शिल्लक म्हणून मी हे वापरलेत। तर मी ते सिल्वर कलरने हे ग्लिटर ट्यूबने मी लिहून घेतलेलं आहे आणि आता मध्ये मी माझं जे आडनाव आहे ते मी टाकणार आहे। आता तुम्ही तुमचं नाव टाकू शकता, इथे तुमच्या घराचं नाव टाकू शकता किंवा तुमच्या दोघांचीही नावं टाकू शकता। जेव्हा घराच्या बाहेर आपण नेमप्लेट लावतो तेव्हा तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे तुमची नावं टाकू शकता। आता एक मिस्टेक झाली आहे, ती म्हणजे व्हिडिओ काढताना माझ्या ज्या कॅमेऱ्यासमोर जी वायर आलेली आहे ती थोड्या वेळासाठी तुम्ही प्लीज इग्नोर करा। तर मी इथे घोरपडे लिहिताना मी व्हाईट कलर ॲक्रेलिक कलर देऊन घेतला होता पहिल्यांदा आणि त्यावरती मी हा ग्लिटरचा ग्रीन कलर देऊन घेतला आहे आणि त्याला थोडासा शेड करण्यासाठी मी ग्लिटर ट्यूबचा वापर करते, तर त्याने थोडंसं अट्रॅक्टिव्ह दिसेल असं मला वाटतंय। तुम्हाला कसं वाटतंय हे मला कमेंट करून नक्की सांगा। ही आपली फ्रेम तर रेडी झालेली आहे, तुम्ही इतकीच ठेवू शकता, ही अशी गिफ्ट करू शकता, तुमच्या घराच्या बाहेर सुद्धा अशा पद्धतीने लावू शकता। सुंदरच दिसणार आहे, कारण सिंपल गोष्टी पण सुंदर दिसतात। पण मी थोडंसं याला आणखी अट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी थोडंसं डेकोरेट करणार आहे, तर ते सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता। पण तुमच्याकडे जर ते मटेरियल नसेल तर तुम्ही आहे अशी फ्रेम सुद्धा देऊ शकता कुणाला, तुमच्या घराबाहेर लावू शकता, तर नक्की तुमच्या घराचा लुक वाढवेल अशीच ही फ्रेम असणार आहे।
तर आपली ही फ्रेम तर रेडी झालेली आहे. आता याला थोडंसं डेकोरेशन करूया. तर माझ्याकडे असे मस्त असे मोती आहेत आणि मोती आणि खण, कवड्या, हे असलं ज्या गोष्टी असतात त्या सगळ्या मला खूपच प्रिय आहेत. तुम्ही आतापर्यंत माझ्या खूप साऱ्या व्हिडिओमध्ये हे बघितलेलं आहे. तर मी हे कुठे ना कुठे थोडंसं ऍडजस्ट करायचा प्रयत्न करतच असते, काहीतरी छान यापासून बनवायचा प्रयत्नच करत असते. तर मी असे मोती लावून घेते. अगदी सिंपल आहे. ज्या आपल्या मोतीच्या लड आहेत त्या मी आहे तशाच फक्त फेविबॉन्डने चिकटवलेल्या आहेत. यामध्ये काहीही अवघड नाहीये. तुमच्याकडे जर मोती नसतील, तुमच्याकडे छानशी लेस असेल तर ती सुद्धा तुम्ही इथे लावू शकता. तर मोती तर झालेले आहेत. आता इथे आहेत माझ्याकडे या प्लास्टिकच्या कवड्या आणि या ऑरेंज कलर मधल्या आहेत. मला खरं तर ज्या आपल्या प्रॉपर कवड्या असतात, ज्या शिवाजी महाराजांच्या गळ्यात असायच्या तशा पद्धतीच्या, ज्या ऑफ व्हाईट कलरच्या ज्या कवड्या असतात त्या मला पाहिजे होत्या, पण त्या मला आता सध्या मिळाल्या नाहीत. या माझ्याकडे शिल्लक होत्याच, तर मी ह्या अटॅच करते. किंवा याऐवजी छानशी घुंगरू किंवा छानशा छोट्या छोट्या ज्या बेल असतात, घंटी असतात, त्या सुद्धा इथे लावू शकता. मी सिंपल इथे एक कवडी आणि एक मोती असं घालून मी धागे कट करून घेतलेत आणि आपण अशा पद्धतीने इथे चिकटवून घेऊया. हे चिकटवण्यासाठी मी इथे फेविबॉन्ड वापरते. झटपट चिकटलं जातं आणि प्रॉपर चिकटून राहतं हे कोणतंही मटेरियल. त्यामुळे फेविबॉन्ड नक्की यूज करा, याचा छान उपयोग होतो. तशा पद्धतीने सिंपल आहे. मी हे सगळे जे कवड्या आणि मोती आहेत हे सगळे चिकटवून घेते. तुमच्याकडे जितके कवड्या आणि मोती असतील किंवा जे लटकवण्यासाठी जे मटेरियल असेल ते किती आहे त्यावरती तुम्ही अंदाज ठेवून तुम्ही ह्या अंतरावरती लावू शकता. मी इथे 1-1 इंचावरती ह्या कवड्या लावून घेतलेल्या आहेत. पाठीमागचा शिल्लक धागा आहे तो सुद्धा मी चिकटवून घेतलेला आहे आणि मस्त अशी आपली ही फ्रेम रेडी झालेली आहे. पण इतकी सुंदर आणि मराठमोळी ही फ्रेम लावण्यासाठी जागा सुद्धा छानच असायला पाहिजे. तर मी आता माझी जी पहिली जुनी फ्रेम आहे ती मी काढून ठेवते. आता मला असं वाटलं की ते खूपच सिंपल कलर आणि सिंपल बेस आहे असं वाटतंय, तर छानसा थोडासा पेंट करून घ्यावा म्हणून भिंत आहे ही व्यवस्थित पुसून घेतली. मला जो आकार पाहिजे इथे तो आकार मी इथे पेन्सिलने ड्रॉ करून घेतलेला आहे आणि त्यावरती मी एकदम लाईट शेडमध्ये, येलो शेडमध्ये मी इथे कलर देऊन घेते. बॉर्डरला मी रेड कलर देऊन घेणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे अशा पद्धतीने बॅकग्राऊंड सुद्धा तुम्ही क्रिएट करू शकता आणि छान फ्रेम आपली अट्रॅक्टिव्ह कशी दिसेल आणि आपण जे काही बनवणार आहोत हे अट्रॅक्टिव्ह कसं दिसणार आहे याचा थोडासा विचार करून तुम्ही हे नक्की सुंदर बनवू शकता. तर मी अशा पद्धतीने मस्त असा येलो कलर देऊन घेतलाय. याला साइड होऊन मी रेड कलरची बॉर्डर देऊन घेतली आणि आपली ही मस्त भन्नाट अशी मराठमोळी नेम प्लेट मी इथे लावून घेते. ही नेम प्लेट तुम्हाला कशी वाटली, तुम्हाला आवडली का, हे प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या अशाच काही रिक्वेस्ट असतील तर त्या सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा.